सेट्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. आपण जो पॉईंट बघतो तो काय बघतो, सेट्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. ॲटॉमिक ऑर्बिटलचं सेट काय असणार आहे, तर अकॉर्डिंग टू मॅक्स बॉर्नच्या म्हणण्यानुसार काय म्हणते बघा, द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग अन इलेक्ट्रॉन ॲट अ गिवन पॉइंट इन अन ॲटम इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ वेव्ह फंक्शन आपण दाखवतोय वेव्ह फंक्शन स्क्वेअर ॲट दॅट पॉइंट. इलेक्ट्रॉन सापडायची प्रोबॅबिलिटी कुठं असते, तर त्याचं जे वेव्ह फंक्शनचा स्क्वेअर असतो त्या स्क्वेअरच्या ठिकाणी त्या पॉइंटला जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉन सापडायची प्रोबॅबिलिटी असू शकते, असं कोणी सांगितलंय, मॅक्स बॉर्नने सांगितलंय. मग त्याच्यावरून एस ऑर्बिटलचे जे सेप आहेत ते एस ऑर्बिटलचे आपण सेप बघितले, तर सेप ऑफ 1s and 2s ऑर्बिटल, दोन प्रकारच्या ऑर्बिटल्सचे सेप मिळतील तुम्हाला. एक मध्ये सांगितले काय बघा, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी स्क्वेअर दाखवला पहिल्या डायग्राम मध्ये. 1s साठी असं असणार आहे, 2s साठी अशा प्रकारे प्रोबॅबिलिटी असू शकते. सेप्स ऑफ 1s and 2s ऑर्बिटल्स. पुढची पण आकृती तेच दाखवली आहे तुम्हाला, फक्त ही जी आकृती आहे ती बाउंड्री सरफेस डायग्राम आहे. याला काय म्हणलं जातं, बाउंड्री सरफेस डायग्राम म्हणलं जातं. ते सुद्धा काय, सेप ऑफ 1s आणि 2s ऑर्बिटल्स. याच्यामध्ये बाउंड्री सरफेस ऑर्बिटल मध्ये किंवा बाउंड्री सरफेस डायग्राम मध्ये तुम्हाला काय दाखवलेलं आहे, तर याचा जो शेप असणार आहे 1s चा आणि 2s चा हा कसा असणार आहे, स्फेरिकल असणार आहे. स्फेरिकल शेप असू शकतो हे सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन असणार आहेत, जिथं आपण आता म्हणलं इथं मॅक्स बॉर्नर म्हणलं इलेक्ट्रॉन फाइंडिंग किती प्रमाणात असू शकते किंवा प्रोबॅबिलिटी कशी असू शकते, तर या सेप मध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन फाइंडिंग इज मोर दॅन 90%, 90% जास्त प्रोबॅबिलिटी असते त्या स्फेरिकल पार्ट मध्ये इलेक्ट्रॉन सापडायची. त्यामुळं हे जे रिप्रेझेंटेशन आहे बाउंड्री सरफेस डायग्राम, ही जी रिप्रेझेंटेशन आहे 1s आणि 2s ऑर्बिटलचं रिप्रेझेंटेशन आहे, सेप जो आहे तो काय आहे, तर गुड रिप्रेझेंटेशन आहे. गुड रिप्रेझेंटेशन त्याला म्हणलं जातं. म्हणजेच बाउंड्री सरफेस डायग्राम इज अ गुड रिप्रेझेंटेशन सेप्स ऑफ एन ऑर्बिटल्स. हा पॉइंट आपण आता पहिला. नेक्स्ट काय बघणार आहे आपण, तर त्यानंतर सेप ऑफ पी ऑर्बिटल असणार आहे. 2p चा ऑर्बिटलचा कसं सेप असणार आहे, त्यानंतर 3d च्या ऑर्बिटलचा सेप काय असणार आहे, आपण एकानंतर एक बघत जातोय. बघा, सेप्स ऑफ 2p ऑर्बिटल्स. 2p ऑर्बिटलचे सेप कसे असणार आहे, तर 2p ऑर्बिटल्स मध्ये इच p ऑर्बिटल हॅज 2 लोब्स. प्रत्येक p ऑर्बिटलला 2 लोब्स असणार आहेत. इच p ऑर्बिटल हॅज 2 लोब्स ऑन द 2 साइड ऑफ द नोडल प्लेन पासिंग थ्रू न्यूक्लियस. नोडल प्लेन मधून ज्या वेळेस 2 साइडनं हे 2 लोब्स काय होतात, पास होतात, असं p ऑर्बिटल मध्ये सांगितले. बघा, प्रत्येक p ऑर्बिटल मध्ये 2 लोब्स असणार आहेत, ते 2 साइड मधून काय होणार आहे, पास होणार आहेत न्यूक्लियस मधून. नोडल प्लेन काय असणार आहे, नोडल प्लेन हॅज अ वेव्ह फंक्शन स्क्वेअर इज नियरली 0. त्याची व्हॅल्यू जी असणार आहे जवळपास किंवा 0च्या जवळपास असते, नियरली 0. सेप ऑफ p ऑर्बिटल, p ऑर्बिटलचा सेप जो आहे, p ऑर्बिटलचा सेप हा काय असणार आहे, डंबेल सेप्ड असणार आहे. डंबेल सेप्ड p ऑर्बिटल असतो. त्यानंतर साइज आणि एनर्जी ऑफ 3 2p ऑर्बिटल्स आर सेम. 3 2p ऑर्बिटलची साइज आणि एनर्जी जी असणार आहे ही सेमच असणार आहे. म्हणजे 2px 2py 2pz या तिन्ही ऑर्बिटलची साइज आणि एनर्जी कशी असणार आहे, सेम असणार आहे. लोब्स ऑफ 3 2p ऑर्बिटल्स अलोंग द ऍक्सिस वर असणार आहेत. कोणत्या x y z. बघा, लोब जे असणार आहे 2p ऑर्बिटलचे, तिन्ही 2p ऑर्बिटलचे x y z या ऍक्सिस वर असणार आहेत. ऑर्बिटल्स आर डिझाइन्ड ॲज 2px 2py अँड 2pz. हे जे ऑर्बिटल आहेत p चे ऑर्बिटल जे आहेत ते आपण 2p चे ऑर्बिटल कशाने दाखवतोय, 2px 2py आणि 2pz न दाखवतोय. मग मला पुढे काय सांगायचं बघा, साइज अँड एनर्जी ऑफ ऑर्बिटल्स इनक्रीजेस. साइज अँड एनर्जी इज इनक्रीजेस विथ प्रिन्सिपल क्वांटम नंबर इनक्रीजेस. प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढला तर साइज आणि एनर्जी सुद्धा काय होते, वाढते. ही s ऑर्बिटल मध्ये असणार आहे, p ऑर्बिटल मध्ये असणार आहे, d ऑर्बिटल मध्ये असणार आहे, f ऑर्बिटल मध्ये असणार आहे. जसा प्रिन्सिपल नंबर वाढेल तशी तुमची एनर्जी आणि साइज काय होणार आहे, वाढत जाणार आहे. मग मी आता आकृतीमध्ये काय बघतोय बघा, पहिली आकृती काढली आहे. त्या आकृतीमध्ये मी काय सांगितलंय बघा, x ऍक्सिस, y ऍक्सिस, z ऍक्सिस. झेड ऍक्सिस वर लोब आहेत. लोब कुठे आहेत, झेड ऍक्सिस वर आहेत. बघा, हे लोब जे आहेत
हे कुठं आहेत, झेड ऍक्सिस वर आहेत. झेड ऍक्सिस वर जर लोब्स असतील तर त्या ऑर्बिटलला आपण काय म्हणणार आहे, 2p ऑर्बिटल, 2p ऑर्बिटल म्हणणार आहे. त्यानंतर जर तुमचं लोब जे आहेत अपोजिट साइडला बघा, दोन लोब्स आहेत, हा एक लोब आहे आणि हा एक लोब आहे. अलॉंग द ऍक्सिस, कोणत्या ऍक्सिस वर आहे तर तुम्हाला दिसतोय एक्स ऍक्सिस वर आहे. एक्स ऍक्सिस वर असेल तर त्याला काय म्हणणार आहे, 2px ऑर्बिटल. जर तुमचा लोब जो आहे हा वाय ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस वर तुमचे लोब्स असतील बघा, दोन अपोजिट लोब्स एकमेकांना आहेत, वाय ऍक्सिस वर असतील तर त्याला 2p वाय ऑर्बिटल असं म्हणतोय. आणि ही आकृती कशाची आहे तर सेप ऑफ 2p ऑर्बिटल्स. 2p ऑर्बिटलचे ते काय आहेत, सेप आहेत. या पद्धतीने तुम्ही 2p ऑर्बिटलचे सेप काढू शकता. 2p ऑर्बिटलचे सेप कसे आहेत तर डंबेल सेपड आहेत. त्याची जी वेव्ह फंक्शनची प्रोबॅबिलिटी आहे ती नियरली झिरोच्या जवळपास असते. आणि या तिन्ही मध्ये ज्यावेळेस तीन सेम ज्यावेळेस असतील, प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम घेतलेला असेल त्यावेळेस तिन्ही तुमच्या ऑर्बिटलची एनर्जी आणि काय तर साईज समान असते. पण प्रिन्सिपल नंबर बदलला, प्रिन्सिपल नंबर वाढला तर साईज आणि एनर्जी काय होते, वाढत जाते, हे सांगितलंय. त्यानंतर मला पुढे जो पॉइंट बघायचा आहे तो कुणाचा आहे तर सेप्स ऑफ 3D ऑर्बिटल्स. 3D ऑर्बिटलचे सेट काय असणार आहेत ते बघणार आहोत. बघा, सेप्स ऑफ 3D ऑर्बिटल्स. 3D ऑर्बिटलचे सेप कसे असणार आहेत, 3D ऑर्बिटल सुद्धा कसं असणार आहे तर डबल सेप असणार आहे. इट इज असोसिएटेड विथ 5 ऑर्बिटल्स विथ डी सबसेल. डी सबसेल मध्ये किती ऑर्बिटल असतात तर 5 ऑर्बिटल असतात. कोणते कोणते आहेत, dxy, dyz, dxz, dx स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आणि dz स्क्वेअर. असे 5 ऑर्बिटल कुणामध्ये आहेत तर डी सेल मध्ये आहेत. dxy, dyz, dxz, dx स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आणि dz स्क्वेअर. dxy, dyz आणि dxz हे जे 3 ऑर्बिटल आहेत त्यांचे लोब इन बिटवीन द ऍक्सिस असतात. त्यांचे लोब कुठे असतात, इन बिटवीन द ऍक्सिस. त्यानंतर dx स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आणि dz स्क्वेअर हे जे दोन ऑर्बिटल आहेत, हे दोन ऑर्बिटलचे लोब कुठे असतात तर अलॉंग द ऍक्सिस असतात. आणि या 5डी ऑर्बिटलचे जी एनर्जी असते ती एनर्जी कशी असते, इक्विव्हॅलंट असते. त्यानंतर आपण याचे सेप जे असणार आहेत ते डायग्राम मध्ये आपण सेप एकानंतर एक बघूया. म्हणजेच तुम्हाला डी ऑर्बिटलचे सेप बघायला मिळतील. 5D ऑर्बिटलचे सेप तुम्हाला दिलेले आहेत, ते नीट